हॅलो गाईज, उन्हाळा लागला की आपण लिंबू सरबत तर बनवतोच, पण लिंबू सरबत बनवून झाले की आपण लिंबाच्या सालींचं काय करतो, त्याचा कोणता उपयोग होऊ शकतो आपल्याला, हा विचार कधी आला आहे का तुम्हाला? मला तर आला होता. म्हणून तर मी आज तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेली आहे. लिंबाच्या सालीपासून लिक्विड कसं बनवायचं. तर चला मग मी तुम्हाला शिकवते. हे बघा, मी एक चहा बनवण्याचा गंज घेतला आहे आणि जे साली होत्या त्या मी त्यामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये मी पाणीसुद्धा टाकणार आहे, अर्धा गडवा. तर मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि ज्या गंजात मी लिंबाच्या साली ठेवलेल्या होत्या तो गंज मी गॅसवरती ठेवलेला आहे. मी गॅसचा पॉवर थोडा कमी केलेला आहे, त्यामुळे लिंबाला उकळी येत नव्हती. त्यामुळे मी थोडा गॅसचा पॉवर वाढवून घेतला आहे, ज्यामुळे लिंबाला उकळी येऊ लागली. तर हे बघू शकता तुम्ही की लिंबाच्या सालीला कशी उकळी येत आहे. तर खूप जास्त उकळली आहे लिंबाच्या साल. आता मी त्याला बंद करत आहे. लिंबाच्या साली बंद झाल्यानंतर त्याला थोडा वेळ ठेवायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर लिंबाच्या सालीमधला जो रस असतो तो पूर्णपणे हाताने काढून घ्यायचा. लिंबाच्या साली चांगल्या शिजवल्या की त्यामध्ये कुठलाही रस राहत नाही, जो आपोआपच निघून जातो. तर हे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे लिंबाचा रस मी काढले. आता आपल्याला एक रिकामी बॉटल घ्यायची आहे आणि आपण चहा गाळतो ती चाळणी घ्यायची आहे. त्या चाळणीच्या मदतीने त्या बॉटलीमध्ये आपल्याला तो रस पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. मी आता या बॉटलीमध्ये पूर्ण रस भरलेला आहे लिंबाचा. त्यामध्ये मी 1 चम्मच विम लिक्विड टाकत आहे. त्यामध्ये मी थोडं मीठसुद्धा टाकत आहे. आणि त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडासुद्धा टाकत आहे. आणि आपल्या बॉटलीचं जे झाकण असते ते आपल्याला घट्ट लावून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला ते बॉटल तशीच ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये लिक्विड कसं झालेलं आहे. त्यानंतर थोडं तुम्ही बघू शकता आता आपलं किचन क्लीनर तयार झालेलं आहे. आता आपण याने गॅस आणि गॅस ओटासुद्धा पुसू शकतो. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.